ज्यांनी खऱ्या अर्थानं या जगामध्ये पहिल्यांदा मानवाचं उत्थान कसं करावं त्यासाठी मानसशास्त्राचा पहिला प्रयोग ज्या विज्ञानवादाने केला ते या जगातले पहिले वैज्ञानिक तथागत भगवान गौतम बुद्ध। आणि त्यानंतर काही वर्षांनी या देशामध्ये एका राजाने खऱ्या अर्थानं बौद्ध धर्म अंगीकारून जगाला एक वेगळा विचार दिला आणि म्यानमार पासून ते अफगाणिस्तान पर्यंत त्याच्या असणाऱ्या साम्राज्यामध्ये बौद्ध धर्म हा राजधर्म म्हणून सर्वत्र जो अत्यंत फुलला फळला ते प्रियदर्शी सम्राट अशोक। आणि आज हजारो वर्षानंतर या देशामध्ये असणाऱ्या कपटकारस्थानी करणाऱ्या आणि षडयंत्र करणाऱ्या आजच्याच या सत्तामध्ये जे आज बसलेले आहेत त्यांच्या पूर्वजांच्या लोकांनी या देशामधून हद्दपार केलेला बौद्ध धर्म ज्या तुमच्या आणि माझ्या बापानं या देशामध्ये परत एकदा प्रस्थापित केला, पुनर्जीवन केलं आणि या जगाला न भूतो न भविष्यती अशा पद्धतीनं परत एकदा युद्ध नको बुद्ध असा संदेश दिला। ते या देशाचे नव्हे तर या जगाचे भाग्य विधाते खरं आज आपण पाहतो। आज जगाची परिस्थिती पाहिली तर असं लक्षात येईल की जग अत्यंत तिसऱ्या महायुद्धाच्या तोंडावर उभं राहिलेलं आहे। आपण पाहिलं असेल गाझापट्टीमध्ये इस्रायल वर्सेस संपूर्ण मुस्लिम राष्ट्र, मिडल ईस्ट मध्ये असणारी मुस्लिम राष्ट्र, एका बाजूला इस्रायल, अमेरिका आणि इतर राष्ट्र, त्याचबरोबर आपण पाहिलं युक्रेन वर्सेस रशिया, तिथे सुद्धा जगामध्ये अनेक राष्ट्र वेगवेगळ्या दोन्ही देशांबरोबर आहेत। त्या तिथं तिसरीकडे असणार चायना वर्सेस तैवान आणि त्यात आपण सुद्धा चायना वर्सेस इंडिया असेल, पाकिस्तान वर्सेस इंडिया अशा अत्यंत स्फोटक परिस्थितीमध्ये आज हे जग उभं असताना बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली या जगामध्ये खऱ्या अर्थाने बौद्ध धर्माची परत एकदा पुनर्स्थापना केली आणि जगाला एक वेगळा विचार दिला, तथागताचा विचार दिला, विज्ञानवादी विचार दिला, शांतीचा विचार दिला। ते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आणि प्रतिमांना तीव्र वंदन करून आज ज्या बाबासाहेबांनी हा विचार दिला तो विचार देण्यामागे बाबासाहेब आंबेडकरांचे किती काबाड कष्ट आहेत। 18 तास त्यांनी जी काही मेहनत घेतली आहे, जी प्रचंड प्रमाणामध्ये ज्ञानोपासना केली आहे आणि त्या ज्ञानोपासना करत असताना ज्या त्यागमूर्तीने त्यांना सदैव साथ दिली, त्यांच्या अत्यंत उमेदीच्या काळामध्ये, त्यांच्या अत्यंत हलाखीच्या काळामध्ये ज्या मातेनं बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली, त्या त्यागमूर्ती रमाईचा जन्मोत्सव या इथे प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्था आणि त्यांचे अनेक आणि त्यांचे सर्वच कार्यकर्ते आणि त्याचबरोबर या इथे उपस्थित असणारे डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड, सचिव सामाजिक न्याय विभाग, त्याचबरोबर आता ज्यांनी भाषण केलं त्या अंजली चिवडे, त्याचबरोबर माझ्याबरोबर आलेले या इथे रमेश जाधव, त्याचबरोबर शेंडेजी, आपण सर्व बाबासाहेब आणि रमाईची लेकरं, सर्वांना मी क्रांतिकारी जय भीम करतो। या इथे हा जो कार्यक्रम होतो मागे सुद्धा मी एकदा येऊन गेलो। खरंच ही तरुण मुलं आज मला त्यांचा अभिमान वाटतो। या सर्व प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेतले असणारी तरुण मुलं ज्या पद्धतीने कार्य करतात
खऱ्या अर्थाने बाबासाहेब सांगितलेलं जे वाक्य होतं, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही, परंतु ही मुलं आज इतिहास आज जगतायत। आज या त्यागमूर्ती रमाईने काय आपल्यासाठी केलं याची भावना त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळेच हा एवढा मोठा कार्यक्रम दरवर्षी ते घेतात। आज त्यांचा हा 11वा हा कार्यक्रम आहे। 11 वर्ष त्यांच्या कार्यक्रमाला सतत घेतली आहे, त्याबद्दल मी त्यांना क्रांतिकाली जयभीम करतो, सलाम करतो। आणि रमाईच्या आयुष्याबद्दल काय बोलायचं? रमाईचं आयुष्य हे म्हणजे अत्यंत त्यागमय, अत्यंत कष्टमय, अत्यंत दुःखमय गेलेला आहे। रमाईच्या जन्मापासूनची कहाणी आहे की जन्माला आली त्या छोटी असतानाच रमाईचे आई वडील दोघेही वारले। त्यानंतर त्यांचं संगोपन नातेवाईकांकडे झालं, मामाकडे झालं। फक्त रमाई या बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी झाल्या आणि त्यांना असं वाटलं असेल कदाचित की का एवढ्या त्या काळामध्ये एसएससी झालेल्या मुलाशी आपलं लग्न होतं म्हणजे आपलं आयुष्य बदलेल, पण त्या मुलाच्या आयुष्यामध्ये एक वेगळंच एक विश्व होतं, एक वेगळाच विचार होता, एक वेगळाच इतिहास घडवण्याचा संकल्प होता। आणि त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर खरं म्हणजे बाबासाहेब आंबेडकर सुद्धा प्रचंड हाल अपेक्षा त्या काळामध्ये आणि अपमान सहन केले आणि या दोघांचं अत्यंत त्या काळामधलं जीवन जर पाहिलं तर खरं म्हणजे अत्यंत दुःखमय, अत्यंत कष्टमय आणि अत्यंत त्रासदायक होतं। पण त्याच्यामध्ये सुद्धा त्या दोघांनी धीर सोडला नाही। बाबासाहेबांचे एवढे अपमान झाले की बाबासाहेबांनी त्याच्यावरती म्हणजे त्या संपूर्ण अपमानाला घेऊन सुद्धा स्वतः ताटमाने उभं राहून शेवटी जगाला दाखवून दिलं, अरे तुम्ही आमचे अपमान करत होतात परंतु शेवटी मेला शाळेमध्ये वर्गाच्या बाहेर बसवलं, परंतु आज त्याच विद्यार्थ्याच्या संविधानावरती या देशामधले राष्ट्रपती होतोय। आमची आदिवासी कन्या राष्ट्र म्हणजे आदिवासी महिला राष्ट्रपती होते। या देशाची विधवा कन्या आज सुद्धा मी नेहमी उदाहरण देतो की आज सुद्धा देशामध्ये जी काही संस्कृती आहे ती म्हणते विधवांना खऱ्या अर्थाने मंगल कार्यामध्ये कुठेही घेत नाही, परंतु बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेमुळं त्यांनी केलेल्या कार्यामुळं आणि त्यांनी हिंदू कोड बिल नावाचं जे अत्यंत या देशामधल्या तमाम महिलांसाठी केलेलं अत्यंत महत्वाचं कार्य मी जे समजतो, त्याच्यामुळं आज सुद्धा या देशामध्ये अशी काही मंदिरं आहेत की ज्याच्यामध्ये महिलांना आज सुद्धा तिथे प्रवेश नाही, परंतु 1905 साली नेहरूच्या विधवा कन्येला या देशाचं पंतप्रधान करण्याचं सामर्थ्य या देशातल्या संविधानाने बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड मिळालं असं माझा जाहीर सांगणं आहे। आणि हे सर्व करण्यामागे या त्यागमूर्ती माता रमाईचा खऱ्या अर्थानं प्रचंड मोठा वाटा आहे, कारण ही त्यागमूर्ती रमाई सतत झिजली। खरं म्हणजे अत्यंत धार्मिक असणारी माता रमाई आठवड्यातून जवळजवळ 6 दिवस उपवास चालायचे। खरं म्हणजे उपवास तर ते धार्मिक तरी होत आहे, परंतु खऱ्यामध्ये खायला नसायचं। बाबासाहेब आंबेडकर शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत लंडनमध्ये असायचे। बाबासाहेब तिथे उपाशी राहायचे, एका पावाच्या तुकड्यावरती आपलं शिक्षण कसंही पुरं करायचं, महिन्याला 5 रुपये कसे तरी पाठवून द्यायचे, त्याच्यावरती कुटुंब चालवायचं। आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या त्याच्या जाऊबाई होत्या लक्ष्मीबाई, त्यांना घेऊन त्या मुंबईच्या त्या बायकासारख्या मार्केटमध्ये शेणाच्या गोवऱ्या थापून त्या विकून त्याच्यावर संसार चालवायचा। एवढं कष्टमय आयुष्य मला तर वाटत नाही कोणाला आलं असेल। आणि त्या पलीकडे जाऊन की बाबासाहेब एकाच मुलाच्या अंत्यविधीच्या वेळेला होते राजरत्न आणि दुसरा गंगाधर, परंतु इतर 2 मुलं म्हणजे ह्या मातेनं बाबासाहेब नसताना
त्यांना माती आड करायचं आणि बाबासाहेबांना शिक्षणामध्ये खंड पडू नये म्हणून त्यांना न कळवता बाबासाहेब आल्यानंतर हळूच सांगायचं. एवढं मोठा त्याग, एवढं मोठं म्हणजे मला वाटतं की हे काळीज कशा पद्धतीचं असावं सांगता येत नाही. तर हा सुद्धा आपल्या मुलाला थोडंसं जरी खचकलं तरी आपल्या डोळ्यातून पाणी येतं. या मातेने 4 मुलं, आपली एक मुलगी आणि 3 मुलं माती आड करताना या मातेचं काय झालं असेल याचा आपण विचार करा. आणि आज या सर्व या मातेच्या त्यागामुळं आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणामध्ये खंड न पडू देता हिने जे कुटुंब सांभाळलं आणि त्यामुळं बाबासाहेब झाले असं माझं मत आहे. कारण एखाद्या मातेनं जर सांगितलं असतं की माझा नवरा बॅरिस्टर आणि मला त्या पद्धतीचं राहणं सहाणं पाहिजे असतं तर बाबासाहेबांना की कदापि बाबासाहेब होतं आलं नसतं. पण ह्या मातेचं मन एवढं मोठं होतं की ही बाबासाहेब आंबेडकर 1931ला लंडनला पहिल्यांदा गोलमेज परिषदेला गेले. या मातेला तब्येत बरी नव्हती आणि बाबासाहेबांचे कार्यकर्ते धारवाडचे वराळे म्हणून होते आणि धारवाडला बाबासाहेब आंबेडकर 1-2दा केसेसला गेले होते. तेव्हा बाबासाहेबांना लक्षात आलं की धारवाडची हवामान अत्यंत चांगलं आहे आणि मुंबईचं कसं दमट हवामान असतं, तिकडचं ड्राय क्लायमेट, चांगल्या पद्धतीचं क्लायमेट असल्यामुळे बाबासाहेबांनी त्या वराळ्यांना सांगितलं की तुम्ही या रमाईला आपल्याकडे 1-2 महिन्यासाठी घेऊन घ्या. त्या गेल्या. त्यावेळेस वराळे मामाना म्हणजे त्या काळात त्यांना सर्वजण वराळे मामा म्हणायचे. त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्त्या बाबासाहेबांनी त्यावेळेस म्हणजे 1930 साली त्या धारवाडमध्ये मुलांचं हॉस्टेल काढून दिलं होतं आणि त्याला सरकार दरबारी ग्रँट मिळत होती. रमाई तिथं त्या हॉस्टेलमधल्या एका रूममध्ये राहत होती. मुलं इतर ठिकाणी राहायची. त्या वराळे मामा म्हणजे वराळ्यांची पत्नी आणि त्याच्याबरोबर असणाऱ्या स्वयंपाक जेवण बनवायच्या. एक दिवशी असं झालं की तिथे त्या सकाळच्या वेळेला संपूर्ण सामसूम दिसलं. किचनमध्ये कसलाही आवाज नाही, काही नाही. रमाईने चौकशी केली तर लक्षात आलं की तिकडचं रेशन होतं ते सर्व संपलेलं आहे. गव्हर्नमेंटची ग्रँट आलेली नाहीये. सावकार उसने पैसे देत नाही आणि मुलांना आज काय खायला नाही. ही जेव्हा परिस्थिती रमाईला लक्षात आली तेव्हा त्या वराळ्यांना बोलून माता रमाईने आपल्या हातातल्या बांगड्या ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी कधीतरी आपल्या बायकोला कधीतरी सोनं घालावं म्हणून हौसेने केल्या होत्या त्या 4 बांगड्या दिल्या आणि त्यांनी सांगितलं की ह्या सावकाराकडे गहाण ठेवा आणि जे पैसे मिळतील त्याच्यातून पहिल्यांदा धान्य आणा आणि त्या मुलांना खायला घाला. म्हणजे त्या मातेचं मन किती मोठं होतं की आज या बाबासाहेब आंबेडकर शिकतायत. बाबासाहेब आंबेडकर एकटे शिकले नाही पाहिजे तर या समाजातली सर्व मुलं शिकली पाहिजे आणि त्यासाठी जी ही मुलं हॉस्टेलमध्ये राहत होती त्यांच्या खाण्यापिण्याची आबाळ होऊ नये म्हणून स्वतःच्या हातातल्या बांगड्या काढून देणारे ही माता रमाई एकुलती एक असावी असं मला वाटतं. आणि त्यामुळंच त्या मातेचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत धार्मिक होती आणि त्यामुळं माता रमाई 6 दिवस उपवास करायची. बाबासाहेब अत्यंत थट्टेने म्हणायचे तू आजारी आहेस, तुझा एकही देव तुला इथं बघायला येत नाही किंवा तुझा आजार पण नीट करायला येत नाही. पण तू माता रमाईच्या डोक्यामध्ये जे काही होतं हे धार्मिक वेळ. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यामध्ये अनेक वेळा खटके सुद्धा उडालेले आहेत की हे तू सर्व सोड, अत्यंत चांगल्या आपण जेव आणि तुझ्या तब्येतीला जग. पण तू माता रमाई ज्या पद्धतीनं आज सुद्धा या देशातल्या महिला ज्या पद्धतीनं ह्या अंधश्रद्धेच्या आणि धार्मिकतेच्या भावनेच्या विळख्यात पडल्यात ही तर माता आमची अशिक्षित होती आणि आपल्या नवऱ्याचं आयुष्य उदंड व्हावं, आपल्या नवऱ्याला अनेक वेळेला अनेक
लोक अशा हे देतात, ट्रीट देतात आणि त्यामुळं त्याच्यातून वाचावं म्हणून सतत उपवास करणारी ही माता, बाबासाहेब किती सांगितलं तरी न ऐकणारी माता, शेवटी जेव्हा 27 मे 1935 ला गेली तेव्हा बाबासाहेबांनी ठरवलं की या देशामध्ये ह्या लोकांवरती जो पगडा बसलेला आहे, या देशातल्या सर्वसामान्य माणसांवरती जो पगडा बसलेला आहे, या देशामधल्या अंधश्रद्धा, अधरूढीय या परंपरेचा, आणि तो मी तोडल्याशिवाय राहणार. मग 13 ऑक्टोबर 1935 रोजी म्हणजे माता रमाई गेल्यानंतर जवळजवळ 5-6 महिन्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा मुकामी जी घोषणा केली, हिंदू धर्मात जन्म घेणं हे माझ्या हातात नव्हतं, परंतु कुठच्या धर्मात मरणं हे माझ्या हातात आहे आणि त्या पद्धतीनं मी केल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपण पाहतो की 14 ऑक्टोबर 1956 ला बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच नागपूर मुक्कामी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. पण मला तर असं वाटतं की माता रमाईने ज्या पद्धतीनं घरामध्ये बाबासाहेबांच्या आयुष्याला कुठलाही निष्कलंक राहावं, त्यांना कुठल्याही प्रकारचा धोका होऊ नये, आणि म्हणून ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांसाठी उपवास तपास केले, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दिलं नाही, आणि म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं की मी माझ्या सुविध पत्नीला समजावू शकलो नाही, ते सर्वात दूर आहे, ती तर माझ्या बरोबर असते, तिला ते समजू शकलो नाही. एवढ्या अंधश्रद्धा, एवढ्या रूढी परंपरा मध्ये हा देशामधला प्रत्येक माणूस अडकलेला आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी नंतर लगेच 5-6 महिन्यामध्ये ती धर्मांतराची घोषणा केली, एवढा मुकामी. आणि आपण पाहतो की त्यांनी ती या नागपूर मुकामी खऱ्या अर्थानं ती पूर्ण केली. हे करण्यामागचं हेच कारण होतं की बाबासाहेबांनी आपण पाहिलं जातीयंताची लढाई सुरुवात केली, परंतु बाबासाहेब पाहिलं की लोकांमध्ये एवढी प्रचंड अंधश्रद्धा आहे की ती अंधश्रद्धा ही कदापि डोक्यातून जात नाही, कुठचाही विचार जात नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला विज्ञानवादी एक वेगळ्या प्रकारचा विचार, ज्याच्यामध्ये तथागत असं म्हणतात, मी सांगतो म्हणून नाही तर तू तुझ्या बुद्धीला, तुझ्या बुद्धीला स्मरून विचार कर आणि मग तू तुझा निर्णय घे. अशा पद्धतीचा एक वेगळा विचार देणारा तथागताचा, भगवंताचा बौद्ध धर्म आपल्या सर्वांना दिला.